सेनगाव तालुक्यातील कारेगाव या ठिकाणी रस्त्याची दुरावस्था झाली असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे। या दूषित पाण्यामुळे रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे। त्यामुळे तातडीने रस्त्यावर गिट्टी, मुरुम किंवा चुरी टाकून तात्पुरता पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। या आधीही नागरिकांनी अनेक वेळा ग्रामपंचायत आणि सरपंच यांना या समस्येबद्दल सांगितले होते, मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले। त्यामुळे ग्रामस्थांना आरोग्याच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे। त्यावरील पाणी तात्काळ काढून त्यावर तात्पुरता उपाय करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। जर 2 दिवसात ही मागणी पूर्ण झाली नाही तर सेनगाव येथील पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे। माणसाला जाताही नाही, काय नाही, सगळे लेकरे चाललेत शाळेत, पाण्याने चाललेत, माणसाला कोण्याच जाताही नाही, काय नाही, सगळं पाणी सगळ्या रस्त्यानं वाहलंय आणि आज सगळे डास चिलट चेक माणसाच्या घरात चाललेत। हे सगळे उकंड्याचं पाणी या रोडने याले सासायला इतक्या पाण्याने चाललेत पब्लिक। तरी बी कोणी याचा सरपंच आणि ग्रामसेवक साहेबांनी हे पाण्याची काहीतरी याची व्यवस्था लावायला पाहिजे। म्हणलं ग्रामपंचायत साहेबाकडे आम्ही 2दा तक्रार केली, तक्रार करून काही आमच्या मुरुम भराव झाला नाही। एक आमचं म्हणणं आहे आमच्या ग्रामसेवक साहेबांना हिच्या मुरुम टाकून घ्यावं आणि पाणी मोहर आमचं काढून द्यावं। मी ग्रामसेवक साहेबाकडे 2दा तक्रार केली। आम्ही मुरुम टाकण्यासाठी, गिटी टाकण्यासाठी आमचं पाणी साचलेलं मोहर यानं आमचं मन होतं यानं काढून द्यावं। याने समज नाही काढून दिलं या 2-3 दिवसात आम्ही तहसीलजवळ उपोषण, आमरण उपोषण ठोकतो। आमची लेकराला बाळाला समजायला त्रास व्हायला आहे। 2दा गेलो, 2दा ग्रामसेवक साहेबाच्या तोंडावर आम्ही घातलेलं आहे, पण आमच्या रोडवर कोणी ध्यान दिलं नाही। तुम्हाला काय आश्वासन दिलं? आश्वासन म्हणजे आम्हाला मुरुम टाकून देतो, मग पाणी काढून देतो। अजून साहेबांनी काय दखल घेतली नाही। एक त्याच्या आमची म्हणण्याचं सक्ष आहे गावकरी मंडळीचं, लेकरा बाळा तराशी आमचं तात्काळ ग्रामसेवक साहेबानं मुरुम टाकून द्यावं, नाही टाकून दिला तर आम्ही आमरण उपोषण तहसील समोर ठोकतो। त्या गुरुवारी रस्त्याचं ध्यान नाही ठेवलं आम्ही आमरण उपोषण ठोकतो। प्रतिनिधी महादेव हरण, NTV न्यूज मराठी, सेनगाव, हिंगोली।